पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नामुळे बोरगाव शादी महल व दोड्डबस्ती कामासाठी निधी मंजूर। काँग्रेस कार्यकर्त्यांची माहिती। विरोधकांनी फुकटचं श्रेय घेऊ नये। बोरगाव शादी महल बांधकामासाठी व दोड्डबस्ती कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी वेळोवेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना भेटून पाठपुरावा केला। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विशेष प्रयत्नाने शादी महल बांधकामासाठी 1 कोटी व दोड्डबस्ती या कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला असताना हे काम आम्ही केलं असं विरोधक सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत। या कामासाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे, उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचेच प्रयत्न असून विरोधकांनी फुकटचं श्रेय घेऊ नये असा टोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधी भाजप गटाला आयोजित पत्रकार परिषदेत मारला आहे। यावेळी राजू किचडे म्हणाले, शादी महल व जैन बस्तीसाठी काँग्रेस नेत्याकडून प्रयत्न झाले आहेत। याबाबतचे अधिकृत आदेशपत्र कालच नामदार सतीश जारकिहोळी हे अण्णासाहेब हावले यांच्या घरी सांत्वनासाठी आले असताना दिले आहे। यामुळे सदर निधी हा काँग्रेस नेत्यांच्या विशेष प्रयत्नानेच मंजूर झाला आहे असं त्यांनी सांगितलं। जैन कमिटीचे प्रमुख टी.डी. सवाडे म्हणाले, अत्यंत जुनी बस्ती असलेल्या दोड्डबस्तीच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण अण्णासाहेब हावले यांच्याकडे मागणी केली होती। वेळोवेळी कागदपत्राचा पाठपुरावा केला होता। आज त्यामुळेच सदर बस्तीसाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचं सांगितलं। मुस्लिम कमिटीचे प्रमुख परवेज अपराज म्हणाले, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या प्रयत्नामुळेच आमच्या मुस्लिम शादी महलसाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचं विरोधकांनी श्रेय घेऊ नये असं ते म्हणाले। विद्याधर अमण्णावर म्हणाले, बोरगाव शहरात गेल्या काही दिवसापासून काँग्रेसने केलेले कामाचं श्रेय विरोधक घेत आहेत। हा निधी काँग्रेसनेच दिला आहे, त्यामुळे विरोधकांनी कामाचं श्रेय घेणं थांबवावं असा इशारा त्यांनी दिला। याप्रसंगी प्रशांत लगारे, अजित पाटील, संदीप कासार, राजेंद्र वाळवेकर, नितीन चिपरे, बाबासाहेब पाटील, मलगोंडा मैशाळे, विद्याधर अमण्णावर, बाबासाहेब पाटील, परवेज अपराज, रियाज मुमीन, बाळू अपराज, आयुब मकानदार, बबन मुजावर, रशीद मुमीन, जमील अत्तार, मुबारक गवंडी, इमाम बुरके, सलमान जमादार, शब्बीर आवटी, राजू मकानदार, जहांगीर अपराज, इम्रान कापसे, बाबू कापसे, बाळासाहेब बसन्नवर, अजित फिरगण्णावर, भाऊसाहेब पंकापुरे, डॉक्टर महावीर पंकापुरे यांच्यासह जैन व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। अण्णासाहेब हावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल त्यांच्या घरी अचानक दुःखद घटना घडली आणि त्या दुःखद घटनाच्या बरोबरच आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सतीश जारकिहोळी त्यांच्या सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्याबरोबर आदरणीय माजी ऊर्जामंत्री वीरकुमारजी पाटील साहेब, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव चिंगडे आणि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील हे सुद्धा उपस्थित होते। आणि त्यांनी काल अण्णांच्या घरी आल्यानंतर अण्णांचं सांत्वन केल्यानंतर काल स्वतः सतीश जारकिहोळी यांनी काल बोरगाव गावामधल्या एक जैन बस्ती दोड्डबस्तीसाठी 50 लाख रुपयाचं निधीचं ऑर्डर आणि तसेच समस्त मुस्लिम जमात समाजासाठी 1 कोटी रुपयाचं अनुदान मंजूरचं आदेशपत्र काल आदरणीय अण्णासाहेबांना हावले यांच्या हातामध्ये काल दिलं। आज त्यांच्या अनुपस्थित त्यांना ह्या ठिकाणी येऊ शकत नाही, तिने येऊ शकणार नाही, म्हणून त्यांच्या मार्फत आज त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आज ह्या ठिकाणी सिद्धेश्वर या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभांगणामध्ये आम्ही आज पत्रकार परिषद देतोय। आणि ज्यावेळी ज्या जैन समाजाच्या वतीनं जे दोड्डबस्तीला 50 लाखाची आवश्यकता असताना तिथल्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांनी मिळून अण्णांच्याकडे प्रपोजल दिलं आणि अण्णांनी आदरणीय सतीश जारकिहोळींच्याकडं तसंच मुस्लिम समाजासाठी जी आवश्यकता होती त्याच्यासाठी सतीश जारकिहोळींच्याकडं प्रपोजल दिल्यानंतर 1 कोटी आणि 50 लाख रुपये मंजूर झालेले आहे। ನಮ್ಮ 108 ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ದಿಗಂಬರ ಜೈನ್ ಮಂದಿರ್ ದೊಡ್ಡಬಸ್ತಿ ಬೋರ್ಗಾವ್ ಇದರ ಕಟ್ಟಡ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು 5-6 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಥವಾ ಒಂದು 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿದೆ। ಇದನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ
ಮತ್ತು ನಮ್ಮ ಈ ಬಸ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಪ್ರಮುಖರಾದಂಥ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಹೌಲೆ ಅವರಿಗೆ ಭಾಳ ಸಲ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿವಿ. ಅಣ್ಣವ್ರ ನೀವೇನಾದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ, ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ನಾನಂಗೆ ಭಾಳ ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ಕೊಂಡೀನಿ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಕಾಯಾವಾಚ ಮನಸ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಬಸ್ತಿಗೆ 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಬೃಹತ್ ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಅವರ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ वतीಯಿಂದ ನಾನು ಅವರಿಗೆ अनंत धन्यवादಗಳನ್ನು अर्पिस्ತೀನಿ. दिलेला आहे त्यामध्ये जसं पालकमंत्र्यांचं नाव आहे, तरी ह्या पालकमंत्र्यांच्यावर सपोर्ट करण्यासाठी इथले जे नेते आहेत आमचे अण्णासाहेब हौले फोन करण्यासाठी पालकमंत्री आलेले होते. त्यावेळी त्या दुःखाच्या क्षणी तरी पण त्यांनी म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा तिने ऑर्डर कॉपी देऊन गेले. पालकमंत्री स्वतः येऊन देऊन गेलेला आहे, तरी ह्याचा श्रेय कोणी घेईल? ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜವರಿಗೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, ನಮ್ಮ ಜೈನ ಧರ್ಮದ ಸಂಬಂಧ ಅವ್ರಿಗೊಂದು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮತ್ತೊಬ್ಬರು ಏನು BJP ಅಥವಾ ಜಿಲ್ಲೆಯವರು ಇತರದವರು ಎಲ್ಲೂ ಕೊಟ್ಟು ಪೇಪರ್ದಲ್ಲಿ ವಾಟ್ಸಪ್ದಲ್ಲಿ ಇವರು ನೋರು ಮಾಡಿದವರು ತಿಂಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಚುಕ್ಕಿದೆ, ಅದ್ರ ಹಾಗೇನೋ ಅವ್ರದ್ದು ಇದು ಮಾಡ್ಕೊಡೋದು. ಇವರು ಸತೀಶಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಸ್ವತಃ ಇವರು ಬಂದು ಆರ್ಡರ್ ಕಾಪಿ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ಎಲ್ಲ ಅಣ್ಣಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಇವರಿಂದ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೈನ ಸಮಾಜ ಇವರೆಲ್ಲ ಇರ್ತಿಲ್ಲ ಇದು ಉಪಂಗ